आमदार अमोल मेटकरी आपल्यासोबत आहेत. काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला जो राडा झाला त्या संदर्भात आपल्यासोबत संवाद साधला. काय झालं नक्की? मरीन मी ड्राईव्ह काल पोलीस आमदार रोहित पवार यांनी DGCAच्या विरुद्ध FIR करायला ज्या पद्धतीनं तयारी दर्शवली होती त्यांना समर्थन द्यायला, म्हणजे अजितदादांच्या मृत्यूची कारणमीमांसा स्पष्टपणे झाली पाहिजे ह्या कार्यकर्ता म्हणून ज्या माझ्या भावना आहेत त्याकरता मी काल गेलो होतो. माझ्यासोबत माझ्या पक्षाचे आमदार इद्रिस नायकवडीजी होते, त्यांच्या पक्षाचे संदीप क्षीरसागरजी होते, काही त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते होते, काही अजितदादांचे चाहते होते आणि लिगल ॲडवायझरची टीम होती. तिथे गेल्यानंतर लिगल ॲडवायझरनी त्यांना सगळे लॉ समजून सांगितले की 0 FIR करण्याचा अधिकार पोलिसांना आहे, निवेदन देण्याचा अधिकार आम्हाला आहे, पण त्यावर कुठलीही चर्चा न करता डायरेक्ट तिथल्या PIनी यांना फोन केला, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना. ते वरिष्ठ अधिकारी तिथे आले, त्यांनी अनेक लोकांना तिथं हाकलून लावलं. ज्या उन्मत्तपणाने ते बोलले ते सगळंच आमच्या फुटेजमध्ये आलं, त्या व्हिडिओमध्ये पण आलं. 2 पक्षाचे आमदार आणि 2 विपक्ष आमदार तिथे बसलेले असताना जर अशा प्रकारे पोलीस उन्मत्तपणा करत असतील तर ते मरीन ड्राईव्ह होतं का मारीन ड्राईव्ह होतं हे पण शोधावं लागेल, कारण त्यांच्यावर कोणाचं तरी दडपण असल्यासारखं ते वागत होते. त्यांना फोन आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही FIR घेऊ शकत नाही. ही भूमिका अत्यंत संशयास्पद होती, त्यामुळे त्यांचा आम्ही निषेधच करतो. एकंदरीत बॅक बॉक्सवरनं राजकारण ब्लॅक बॉक्सवरनं राजकारण होताना पाहायला मिळतं. ब्लॅक बॉक्स जळालेला आहे की जळालेला नाही हे पण साशंकता होतीच, आणि आता पूर्वी सांगितलं गेलं जळालेलं आहे, आता सांगतायत जळालेलं नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की फार जरतर आणि फार किंतु परंतु हे प्रश्न आहेत. महाराष्ट्र याचा जाब विचारणार. आज राष्ट्रीय अध्यक्षांची निवड आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमुखानं राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींचीच निवड होणार. त्याकरता आम्ही सर्व समर्थन द्यायला वरळी डोमला संध्याकाळी 4:30 वाजता पोहोचणार. राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रांची निवड होणार अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती अमोल मेटकरी यांनी दिली आहे. कॅमेरामॅन आदेश कृष्णा कोलपटे, मॅक्स महाराष्ट्र, मुंबई.